काय घेऊन बसलाय नवीन वर्षाचं? दिवस तर सारखाच आहे की. नवे स्वप्न, नव्या इच्छा, नव्या आकांक्षा, म्हणजे परत तुम्हाला दुःखातच पडायचे म्हणा की. शहाणपणाचे डोहाळे तुम्हाला बी लागले असतील. म्हणजे करेक्ट चाललंय है ना. यावर्षी मी नक्की जिंकीन हा भ्रम तर गेल्या वर्षी पण होता ना. आठवतंय का? हां, आठवतंय? गेल्या वर्षी भरपूर चुका झाल्या म्हणे. म्हणजे यावर्षी तुम्ही बंद करणार आहात. आरशात बघा, कोण दिसतंय? बघा ना. दिसत नाही? हां, आरसाच खराब असेल ना. वा, म्हणजे अजून बी माझी चूक नाही आहे असंच तुम्हाला वाटतंय ना. माझी म्हणजे तुमची बरं का. बरं जाऊ द्या. गेल्या वर्षी नेमकं काय शिकलात? नेमकं म्हणतोय मी. आठवतंय का? काय शिकलात? असं काही शिकलात का? दिलात पण मागितला नाहीत. मिळालं नाही पण कमवलात. कुणी सांगितलं नाही पण समजून घेतलात. दुसऱ्याला दाखवलं नाही कारण त्याची गरजच वाटली नाही. लोक पळत होते पण तुम्ही शांत राहिलात. दुनिया रडत होती पण तुम्ही हसत होता. तुम्हाला पण दुःख होतंच पण तुम्ही आनंदी राहिलात. असं काही केलंय जे आज बी शाश्वत आहे, उद्या बी शाश्वत राहील आणि परवा पण शाश्वत राहील. म्हणजे मेलो तरी परवा नाही. नाही केलं काही हरकत नाही. नवीन वर्ष कशासाठी आहे मग? दुसऱ्यांनी सांगावं आणि आपण करावं. याला मूर्खपणा म्हणतात बरं का. म्हणजे तुम्ही म्हणाल तुम्ही सांगा मग आम्ही काय करावं. मी कोण आहे तो? म्हणजे मला तुम्हाला जे सांगायचे ते तेच आहे की तुम्हाला जे करायचे ते करा, पण त्यात तुमचं हित असलं पाहिजे. कुटुंबाचं गीत असलं पाहिजे. गीतामध्ये बोलसुद्धा तुमचेच असले पाहिजेत, पण त्याचा सार विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म अशा प्रकारचा असेल. म्हणजे कुणाला दुःख देण्याचा नसेल तर सगळं चांग भलं. खंडोबाच्या नावानं चांग भलं है ना. मग भले दुनिया उलटी हो, पालटी हो, नाही तर डुबून जाईल. आपलं काय घेणं देणं आहे? आपने को क्या फरक पडता है? बिलकुल नाही. म्हणूनच हॅप्पी न्यू इयर.